नमस्कार, स्वागत आहे आपले भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवस झाले, आता 15 दिवसापासून तरी आपण व्हिडिओ टाकला नाही चॅनलवरती. तर म्हटलं चला आता आहे ना तुमच्यासोबत ही मस्त अशी थंडीत केल्या जाणारी, थंडीमध्ये ना 15 दिवसातून एकदा तरी ही रेसिपी खाल्ली पाहिजे. हा जो पदार्थ बनवणार आहे ना, दुधी भोपळ्यापासूनच इतका छान बनला जातो आणि खरोखर सगळे आवडीने खाणार आणि पौष्टिक पण खूप असतो हा थंडीच्या दिवसामध्ये. अतिशय पौष्टिक असा पदार्थ आहे. तर चला आता जास्त वेळ न घालवता आहे ना व्हिडिओला सुरुवात करूया. इथं घेतलेला आहे हा दुधी भोपळा. कधी-कधी काय होतं ना, भोपळा आणताना ना आपल्याकडून थोडासा म्हणजे निबर आणला जातो, जुना भोपळा आणला जातो. तर त्याची भाजी काय एवढी छान लागत नाही ना, तर मग आपण आहे ना हा पदार्थ बनवायचा. आपला जो दुधी भोपळा आणलाय तो पण वाया जात नाही आणि दुधी भोपळ्याचा जो आपण हलवा करणार आहे ना, तो खूप असा पौष्टिक असतो. तर भोपळा आहे ना स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर त्याच्यावरची जी साल असते ती पण काढली आणि किसणीने किसून घेतला आहे. किसणीने किसल्यानंतर बघू शकता तुम्ही इथं आता पाण्यामध्ये टाकायचा आहे तो. भोपळा असा धुतलेलाच असतो, पण तरी पण जास्त वेळ जर ठेवला ना, काळा पडतो हा किस. त्यामुळे ना जास्त वेळ न ठेवता लगेच करायला सुरुवात करा. आणि जर थोडंसं पाण्यामध्ये ठेवलं ना, तर मग काळा होत नाही. तर आता मी इथं ड्रायफ्रूट पण घेतले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकता आणि नसेल तर स्किप पण करू शकता. त्यानंतर आहे ना, आता कढई गॅसवरती ठेवायची आहे. त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. 2 ते 3 चमचे घाला आणि गॅसची फ्लेम मी कमी करायची आहे इथं. आता हे जे ड्रायफ्रूट घेतले ना, ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे. थोडेसे कट करून घेतलेले आहे. बदाम आणि काजू इथं घेतलेले. छान लालसर रंग येऊ द्यायचा आहे आणि आता काढून घ्यायचे एका वाटीमध्ये दुसऱ्या. आणि जो आता तूप आहे ना, ते तसंच राहू द्यायचं आहे. त्याच्यामध्ये लगेच जो किस केलेला आहे का भोपळ्याचा, तो घालून घ्यायचा आहे. आता हा ताबडतोब केला त्यामुळे काय भोपळ्याचं किस धुवायचं गरज पडलं नाही. पण थोडा वेळ जरी ठेवला ना, 5-10-1 मिनटं जरी ठेवलं ना, लगेच हा किस काळा पडला जातो. त्यामुळेच भोपळा वापरताना ना थोडासा निबर वापरायचा आणि छान परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. 2 मिनटासाठी परतायचं. इथे आहे ना किस मोजून घेतलेला होता, तो व्हिडिओ स्किप झाला. एक छोटंसं टोप भरून होता हा. तर साधारण 2 वाट्या असेल मोठ्या. त्यानंतर आता इथं अर्धा दीड लिटर दूध लागणार आहे. त्यातलं थोडंसं 1 कप दूध मी काढून ठेवलेलं आहे. बाकी सगळं दूध इथं वापरलं आहे. जेवढा दुधाचा जास्त वापर करणार तेवढा आपला हा जो दुधी भोपळ्याचा हलवा करणार आहे ना, तो छान लागतो. म्हणजे आपल्याला खवा वगैरे वापरण्याची गरज पडत नाही याच्यामध्ये. आणि आता छान आहे ना 2 मिनटासाठी दुधामध्ये परतून घ्यायचं आणि त्यानंतर साखर घालायची. इथं 2 वाट्या आहे तर मी ना 1 वाटी साखर घातली आहे. जास्त जर गोड लागत असेल ना तर 1.5 वाटी साखर घाला आणि थोडंसं कमी गोड हवा असेल तर 1 वाटी घातली तरी चालेल. आता छान शिजू द्यायचं आहे. कमीत कमी याला शिजायला ना 10 मिनटं तरी लागतातच मीडियम गॅसवरती. आता थोडंसं आहे ना केसर पण लागणार आहे. थोडंसं दुधामध्ये केसर भिजत घातलं होतं. स्वाद खूप छान येतो केसर टाकल्याने. केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे आणि छान आता हलवून घ्यायचं आहे वेलची पूड घातल्यानंतर. परत झाकण ठेवायचं आणि 5 मिनटासाठी होऊ द्यायचं आहे. म्हणजे मध्यंतरच हा हलवत पण राहायचं आहे आणि मध्यंतरच वेलची पूड आणि केसर घालायचं. आता छान सगळं दूध यामधलं आहे ना म्हणजे आटून गेलेला आहे आणि हा भोपळा जो आहे तो पण शिजला आहे. तर हलवा पण आपला इथं तयार झालेला आहे. थोडंसं 2 मिनटं ठेवलं की लगेच आपला हलवा तयार होऊन जाईल. आता ड्रायफ्रूट जे तळलेले आहे ते पण टाकून द्यायचे ड्रायफ्रूट. तर 10 मिनटं हे लागतातच. बघा आता सगळं दूध आटलं आहे त्यामुळे ना कसं एकदम खवा टाकल्यासारखा हा आपला दुधी भोपळाचा हलवा तयार झालेला आहे. इतका छान लागतो आणि हिवाळ्यामध्ये ना खरोखर शरीराला खूप असा पौष्टिक आहे.
15 दिवसातून आहे ना एकदा तरी हा हलवा खाल्ला पाहिजे. भोपळ्याचा असो किंवा गाजरचा हलवा असो, दोन्हीपैकी एक हलवा तरी हा 15 दिवसातून खाल्ला पाहिजेच. तर एकदम छान असा स्वादिष्ट आपला हलवा इथं तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ना त्यांनी सबस्क्राईब पण करा आणि कमेंटमध्ये सांगा कोणी कोणी ना दुधी भोपळ्याचा हलवा खाल्लेला आहे. आणि नसल खाल्ला तर आता नक्की हा व्हिडिओ पाहून आहे ना एकदा तरी ट्राय करून पहा. नक्कीच आवडेल सगळ्यांना घरामध्ये आणि परत परत मागतील. जर एकदा जर हा हलवा खाल्ला ना खरोखर मी सांगते तुम्हाला 100% परत हा हलवा करणारच तुम्ही. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्याशा रेसिपीसह. आणि छान सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आपल्या व्हिडिओला. इथून मागच्या पण आणि इथून पुढच्या पण द्या. तर बघा इथं आता मी एक चमच्याने एक बाईट खाऊन बघितली तर खरंच खूप टेस्टी झालेला होता. नैवेद्य दाखवला आणि लगेच खायला घेतला आहे. तर धन्यवाद.